गुड इव्हनिंग डिअर फ्रेंड्स, मी अमर पाटील अमर सायंटिफिक सोल्युशन्समध्ये सर्वांचं स्वागत करतो. पुस्तकांच्या पलीकडे हा एपिसोड आपण कंटिन्यू करत आहात आणि आजच्या एपिसोडचा जो सब्जेक्ट आहे, विषय आहे की फार्माकोलॉजी या विषयाचा अभ्यास कसा करावा आणि या अभ्यास करत असताना याच्यासाठी लागणारे टूल्स कोणते कोणते यूज करायचे आहेत याचा आपण या प्रामुख्याने एपिसोडमध्ये खूप सारं जाणून घेणार आहे. तर सर्वात महत्त्वाचं आपण समजून घेऊ की फार्माकोलॉजी हा विषय कोणाकोणासाठी येतो. म्हणजे आपण जसं म्हटलं की जिथं औषध आहे तिथं माणूस आहे आणि जिथं माणूस आहे तिथं औषध आहे. म्हणजे हे नेहमी जे कनेक्टिव्हिटी आहे ही राहणारच आहे. आता ही कनेक्टिव्हिटी राहणार आहे, धरून चालणार आहे आणि जी माणसं असणार आहेत म्हणजेच औषधही त्यांना त्यांचा लाईफस्पॅन वाढवण्यासाठी, त्यांचं क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या आजारांपासून वाचण्यासाठी किंवा त्या आजारांच्यावर मात करण्यासाठी औषधांचीच नेहमी आपल्याला काय भासणार आहे, गरज भासणार आहे. तर औषधं ही प्रामुख्याने आपण बघितलं की वनस्पतीपासून मिळवतात, प्राण्यांच्या पासून मिळवतात, मायक्रो ऑर्गॅनिझमपासून पण मिळवतात. त्याच्यानंतर आपण बघतो की आजकाल ह्युमन आपल्या स्वतःपासून सुद्धा काही अशी औषधं की उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की अँटीबॉडीज ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला मिळवता येत आहेत. तर आजकाल संशोधनात्मक दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर औषधांची निर्मिती झपाट्याने होत आहे. तर आणि ती झपाट्याने होणारी जी काही निर्मिती आहे आणि या निर्मितीचा फायदा मानवजातीला होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता ही जी काही औषधं तयार झालेली आहेत या तयार झालेल्या औषधांचं परिपूर्ण ज्ञान, परिपूर्ण नॉलेज हे त्या शिकणाऱ्या म्हणजेच आपण म्हणतो की विद्यार्थ्यांना आणि जे बाहेर पडणार आहेत त्या प्रोफेशनल्सना असणं गरजेचं आहे. तर त्याचं कारण असं आहे की आपण बघतो की औषध म्हटलं की त्या औषधाची येणारी मात्रा त्याला आपण डोस असं म्हणतो. म्हणजे औषधाची मात्रा जर चुकली, डोस जर चुकला तर त्या पेशंटसाठी तो काय असू शकतो, एखाद्या वेळी ॲडव्हर्स इफेक्ट असू शकतो किंवा त्या पेशंटसाठी तो हानिकारक सुद्धा असू शकतो. तर जे विद्यार्थी नर्सिंगमध्ये आहेत, फार्मसीमध्ये आहेत, मेडिकल सायन्सेसमध्ये आहेत आणि इतर अशा बहुविद्याकीय शाखा ज्या आहेत की जिथं आपण आता असं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार असं बघतो की सुरुवातीला आपण एखाद्या ठराविक फॅकल्टीमध्ये शिकत होतो, स्ट्रीममध्ये शिकत होतो. त्याच्यानंतर हळूहळू वेगवेगळ्या शाखांचा आपल्याला मिक्सपणे अभ्यास करायला यावं लागायला लागला आहे. म्हणजे जिथं आपण आज ॲनाटॉमीचा स्टडी करतोय, फिजिओलॉजीचा पण स्टडी करतोय, बायोकेमिस्ट्रीचा पण स्टडी करतोय, केमिस्ट्रीचा पण स्टडी करतोय, प्लांट सायन्सचा पण स्टडी करतोय आपण आणि त्याच्यानंतर आयुर्वेदिक सायन्सेस, त्याच्यानंतर बघायला गेलं तर मॉडर्न सायन्सेसमध्ये सुद्धा आपण स्टडी करतो. म्हणजे खूप साऱ्या विषयांचा आपण आजकाल काय करतोय, अभ्यास करतोय. म्हणजे ही जर्नी जी आहे ही एका फॅकल्टीपासून, एका स्ट्रीमपासून इंटरडिसिप्लिनरी आली, त्याच्यानंतर मल्टीडिसिप्लिनरी झाली आणि त्याच्यानंतर आता पुढे जाऊन आपण ट्रान्सडिसिप्लिनरीमध्ये शिकतोय. तर मेनली जर आजपर्यंत जर बघायला गेलं तर आपण म्हणतो की यस बाबा तू काय शिकलेला आहेस, फार्मसी झाली का, नर्सिंग झाली का, तुझं मेडिसिनमधला कोर्स पूर्ण झाला आहे का. म्हणजे की हे सगळे जे काही प्रोफेशनल्स तयार होणार आहे, जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे नेहमी एका दृष्टिकोनातून बघितलं जातं की ही व्यक्ती मला औषधांच्या विषयी काही ना काहीतरी माहिती सांगू शकणार आहे आणि मला ही याच्या माध्यमातून कुठल्या तरी आजाराविषयी सुद्धा मार्गदर्शन करणार आहे. तर हा व्हिडिओ याच्यासाठीच नेमका तयार केलेला गेला आहे. त्याचं कारण असं आहे की फार्माकोलॉजी हा विषय नुसताच परीक्षेपुरता न घेता तर तो व्यवस्थितपणे जर अभ्यासला तर प्रोफेशनल लाईफमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काय होऊ शकते, हेल्प घेऊ शकते. तर मुद्दा नंबर 1 आपण घेऊ. मुद्दा नंबर 1 की फार्माकोलॉजी हा विषय शिकण्यासाठी आपला बॅकग्राऊंड काय असणं गरजेचं आहे का. तर बॅकग्राऊंड आपला काय असणं म्हणजे गरजेचं आहे की आपल्याला इंग्लिश समजतं पाहिजे. म्हणजे आपल्याला जे काही इंग्लिश आहे, जे काही आपल्याला थेरॉटिकल कन्सेप्ट्स आहेत ते थेरॉटिकल कन्सेप्टचे अर्थ आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे इंग्लिश इज द प्रायमरी लँग्वेज आपण म्हणू शकतो आता की आपल्याला ती समजली पाहिजे. मुद्दा नंबर 2, आता याच्यासाठी लागणारा बेसिक सब्जेक्ट कुठला आहे तो म्हणजे आहे ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. आता ॲनाटॉमी, फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री असं का, कारण फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट असा इंटिग्रेटेड आहे की ज्याच्यामध्ये फिजिकल सायन्सेस येते, केमिकल सायन्सेस येते आणि बायोलॉजिकल सायन्सेस सुद्धा येतं. म्हणजे 12वीमध्ये जर बघायला गेलं तर फिजिक्स पण शिकवतात, केमिस्ट्री पण शिकवतात, बायोलॉजी पण शिकवतात, मॅथमॅटिकल पण शिकवतात. त्याचं कारण असं आहे की या सर्वांच्या काही अशा थेरम्स आहेत, काही अशा कॉन्सेप्ट्स आहेत की या फार्माकोलॉजीमध्ये, या ह्युमन अनाटॉमीमध्ये लागू पडतात आणि त्याचा जर अभ्यास चांगल्या पद्धतीने जर होत असेल
तर डेफिनेटली आपण फार्माकोलॉजी शिकण्यामध्ये चांगला रस निर्माण करू शकतो. आता आपण मुद्द्याकडे येऊ, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री. आता अॅनाटॉमी शिकत असताना जर बघायला गेलं प्रामुख्याने तर सेमेस्टर पॅटर्नमध्ये मुलं शिकतात. आता सेमेस्टर पॅटर्नमध्ये शिकण्यामध्ये काही बहुतांश वेळ त्यांचा हा थेरॉटिकल कन्सेप्ट्सवर काय होतो, भरपूर जातो आणि त्याच्यामधून जे लर्निंग बाय डुईंग आहे ते काय होतं, मेकॅनिझम कमी मिळतं त्यांना. आणि या कमी मिळण्यामुळे त्याच्यामध्ये जो कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप व्हायला पाहिजे ते कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कमी डेव्हलप होतं आणि याच्यामध्ये त्यांना पुढील कन्सेप्ट समजण्यामध्ये काय होतात, शंका येत जातात किंवा अंडरस्टँडिंग काय होतं त्याच्यातलं कमी होत जातं. आता या प्रोसेससाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. ते सोल्युशन म्हणजे काय, तर पहिलं एक नॉलेज अक्वायर करणं गरजेचं आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन जी काय आहे ती पहिल्यांदा तुम्ही अक्वायर करा. त्याच्यानंतर दुसरा टप्पा त्याच्यामध्ये तुम्ही करा की ते रिटेन करायचा प्रयत्न करा आणि देन तुम्ही काय करा, तिसऱ्या टप्प्यामध्ये त्याचं प्रेझेंटेशन करा. आता काय होतं, मुलं एक्झाममध्ये जातात आणि एक्झामिनेशनमध्ये गेल्यानंतर आदल्या दिवशी जे काय वाचून आलेलं आहात ते काय करायचं, दुसऱ्या दिवशी जाऊन त्या पेपरमध्ये लिहायचं आणि देन इव्हॅल्युएट करायला चालू करतात की मला किती मार्क्स मिळाले, मला किती याच्यामध्ये काय होणार आहेत, यस किती प्रोग्रेस मिळाली, मला त्याच्यातून किती सक्सेस मिळालं. तर हे सक्सेस असं नसतं. या सक्सेसमध्ये तुम्हाला अंडरस्टँडिंग काय झालं का, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही त्या याच्यामध्ये पेपरमध्ये लिहिलात, इव्हॅल्युएटरनं पेपर चेक केला, त्याच्यामध्ये किती खूप साऱ्या तुम्ही काही गोष्टी अशा पद्धतीने लिहिलेल्या असतात की ज्याचं अंडरस्टँडिंग अजिबात नसतं. आणि या अंडरस्टँडिंग नसल्यामुळे तुम्हाला तिथं जो मिळणारा आत्मविश्वास असतो तो आत्मविश्वास अतिशय आपण म्हणू शकतो की तात्पुरता असू शकतो. आणि तात्पुरता मिळालेल्या आत्मविश्वासावर आपण मार्केटमध्ये जाणार आहे आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला जर समोर चॅलेंज उभा राहत असेल की पॅरासिटामॉलचा यस यूज काय आहे, त्याच्यानंतर पॅरासिटामॉल हा ड्रग बॉडीच्या फार्माकोकायनेटिकली कसा काम करतो, फार्माकोडायनॅमिकली कसा काम करतो, त्याच्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स पॉसिबल कुठल्या डोसला येऊ शकतात. तर हे सगळ्या संकल्पना आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात आणि आपली खरी फार्माकोलॉजी बाहेर यायला लागते. आता या खरी फार्माकोलॉजी बाहेर आल्यानंतर आपल्याला समजायला लागते की आपण आपला जो काही मागे जो काही आपण कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहे ते सगळं पूर्णपणे काय केलेलं आहे, यस विसरून जाऊन एक धोपट मार्ग पकडून आपण काय केलं, पुढे गेलो. आता हा धोपट मार्ग कामी येतो का, तर अजिबात कामी येत नाही. हा फक्त तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपाचं समाधान देतो. आज पण मला अभिमान वाटतो की मला फीवर आल्यानंतर त्या फीवरची मी इंटेन्सिटी ग्रेड्स मी मेजर करतो. जसं आपण बघतो की 98.3 डिग्री फॅरेडे हा एक नॉर्मल रेंज आहे, त्याला आपण 37 डिग्री सेल्सिअस असं पण म्हणू शकतो. आता त्याच्या अबव जर टेम्परेचर जात असेल तर मी त्या कंडिशनला म्हटलो हायपरथर्मिया. मी त्याला फीवर असं कन्सिडर करत नाही इनिशियली. त्याचं कारण काय, तर या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जरी बघायला गेलं तर ते वाढणारं टेम्परेचर ही एक हायपरथर्मिक कंडिशन असू शकते. आता मग फीवर ही कंडिशन केव्हा म्हणायची, तर फीवर आपण त्याला रिकग्नाइज अशा पद्धतीने करू शकतो ज्यावेळी माझ्या बॉडीमधला पूर्ण होमिओस्टॅसिस चेंज होतो अँड इट गोज 100 डिग्री फॅरेडे अँड अबव 100 डिग्री फॅरेडे, देन आय विल कन्सिडर ॲज इन्क्रीजिंग बॉडी टेम्परेचर, हायपरथर्मिया. अँड देन जर मी डायग्नोसिस डॉक्टरांच्याकडे थ्रू करत असेल, यस माझ्यामध्ये अशा पद्धतीचे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेले सिम्पटम्स दिसत असतील का, व्हायरल इन्फेक्शनसारखे सिम्पटम्स दिसत असतील का, यस सो स्ट्रेस इंड्यूस फीवरसाठी असेल का, कार्डियक फीवरचे आहेत का, रोमॅटिक फीवरचे आहेत का, देन आय कन्फर्म की हा जो काही आलेला आहे तो फीवर आहे, तो बॅक्टेरियामुळे आहे, ते व्हायरसमुळे आहे, तो कार्डियक फीवर आहे, तो ट्रेंच फीवर आहे, तो रोमॅटिक फीवर आहे. देन यस मग मी त्याच्यावरती पुढे कन्क्लुजन करू शकतो की माझं एज आता यस 35 आहे, माझं वेट आहे 57 आहे, सो अकॉर्डिंग टू दॅट डोस कॅल्क्युलेशन इज देअर. मग मला 250 मिलीग्राम इज सफिशियंट और 500 मिलीग्राम इज सफिशियंट और एल्स 650 मिलीग्राम इज सफिशियंट. आता हे सगळं ठरणार कशावर, माझ्या बॉडीच्या यस फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक. म्हणजे काय, आपण इथं एक उदाहरणार्थ या समजून काय घ्यायचं आहे की हा विषय समजून घेत असताना आपल्याला ती इन्फॉर्मेशन आपल्याला या वेगवेगळ्या अप्रोचनं काय करणं शिकणं गरजेचं आहे. तर आपण असे खूप सारे अप्रोचेस या एपिसोडमध्ये बघू. तर अप्रोच नंबर वन म्हणजे काय, तर हा सब्जेक्ट जर मेडिकल सायन्सेस, फार्मास्युटिकल सायन्सेस किंवा नर्सिंग सायन्सेस किंवा आणखीन अशा खूप सारे यस प्रोफेशनल्स आहेत की त्यांच्यासाठी हा नवीन असेल,
आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं असेल, यस खूप चांगलं ज्ञान मिळवायचं असेल, इन्फॉर्मेशन गेन करायचं असेल तर काही मी स्टेप्स याच्यामध्ये सांगतो, काही मुद्दे सांगतो, ते तुम्ही डेफिनेटली लक्षात ठेवा. पहिलं, तुम्ही त्या जो काही डिसीज आहे त्या डिसीजशी रिलेटेड कुठली ह्युमन बॉडीमधली सिस्टम काम करते याची पहिला फिजिओलॉजी समजून घ्या, त्याची पहिली ॲनाटॉमी समजून घ्या. तर हे समजण्यासाठी तुम्हाला रेफरन्स बुक चांगली वापरणं गरजेचं आहे. म्हणजे गुड बुक्स गिव्स मोर नॉलेज. तर त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला यस रॉसन विल्सन रीड करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पॅथोफिजिओलॉजी समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही टॉर्टोरा वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर आणखीन जर त्याच्यामध्ये डेप्थमध्ये अंडरस्टँडिंग जर हवा असेल तर यस डेफिनेटली यू गो फॉर हर्ष मोहन पॅथोफिजिओलॉजी बुक. आता मी 3 बुक्सची नावं सांगितली. त्याचं कारण असं आहे की या बुक्समधून ज्यावेळी तुम्ही रीडिंग करता एकदा, दोनदा, तीनदा, त्यावेळी तुमचं नॉलेज ॲक्वायर होत असतं, इन्फॉर्मेशन ॲक्वायर होत असते आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी त्या ज्या काही कॉन्सेप्टला ती लिंक्ड करता, त्याचं लिनिएज करता, त्यावेळी तुम्हाला समजून येतं की यस हे मेकॅनिझम पॉसिबल या यस डिसीजमध्ये आहे. हा डिसीज या सिस्टमशी रिलेटेड आहे आणि याच्यासाठी होणारे जे काही कारणं आहेत ही अनेक आहेत आणि त्या कारणांमधलं इम्पॉर्टंट रिझन हे आहे. तर मग त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, एक माइंड मॅप बनवू शकताय किंवा तुम्ही फ्लॅश कार्ड्स बनवू शकताय. आजकाल माइंड मॅप बनवणे, ग्राफिकली रिप्रेझेंटेशन करणे, सर्वात मोस्ट प्रॉमिनंट फॅक्टर आहे तो सेंटरला घ्या. बाकीचे अलाइड फॅक्टर्स आहेत ते बाजूला तुम्ही अरेंज करा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही त्याचा फ्लोचार्ट करा, ॲरो करा त्याला. त्याच्यानंतर काय पॉसिबल रिझन पुढचं आहे, काय मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये ते लिहून काढा त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं तुम्ही फ्लो वाईज काय करू शकता, अरेंजमेंट पण करू शकताय. त्याच्यानंतर फ्लॅश कार्ड्स. आता फ्लॅश कार्ड्स करायचे रिझन काय, तर फ्लॅश कार्ड करण्यामध्ये बेनिफिट असं आहे की तुम्ही जे काही स्पेलिंग्स लिहित आहात ते स्पेलिंग्स ॲक्युरेटली आहेत का नाहीत हे तुम्हाला कळून येईल. आता त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प कशाची मिळेल, जसं की आपण बघतो की वेगवेगळी नावं असतात परंतु उच्चार काही वेळा सेम असतात. जसं की आपण बघायला गेलं की खूप सारे असे जसं की सी. आता सी म्हटल्यानंतर काय, SEEC आणि SEAC प्रोनाउन्सिएशन एकच आहे सी. ठीक आहे. आता असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर अशा पद्धतीनं जर असं होत असेल तर स्पेलिंग मिस्टेक जर अशी झाली तर आपल्या त्या ड्रगचं नाव जर चुकलं तर त्याला काहीही अर्थ राहत नाही. म्हणजे समुद्र आणि पाहणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर औषधांच्या बाबतीमध्ये एक जर त्याच्यातला अल्फाबेट जर चुकीचा लिहिला गेला तर काही औषधं अशी सुद्धा मार्केटमध्ये आहेत एका अल्फाबेट्समुळे सुद्धा काय होतात, यस चेंज होतात आणि ती जर चेंज झाली तर त्याचा इफेक्ट सुद्धा काय असतो, वेगळा असतो. आता मग फ्लॅश कार्ड्समधून तुम्हाला काय मिळेल तर तुम्ही त्या फ्लॅश कार्डमध्ये त्या शब्दाची फोड करा, त्या शब्दाचं स्पेलिंग तुम्ही अंडरस्टँडिंग करा, त्याच्यामध्ये अल्फाबेट्स कुठले आहेत त्याचं अंडरस्टँडिंग करा आणि त्याच्यानंतर तो वर्ड तयार करा. तुम्हाला उच्चार येत नसेल तर यस मेरियम वेबस्टर नावाची काय करा, डिक्शनरी यूज करा. ऑनलाईन आहे, मेडिकल डिक्शनरी आहे. तर त्याच्यामध्ये खूप चांगलं असं एक टूल आहे की ज्या ठिकाणी तुम्ही कीवर्ड सर्च करणार आहे त्याचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतं. म्हणजे आपल्याला प्रोनाउन्सिएशन समजा समटाइम्स इट्स क्वाईट डिफिकल्ट टू प्रोनाऊन्स, तर त्या केसमध्ये तुम्ही तिथून ऐकून काय करू शकता, यस या टूलचा वापर करून तुम्ही प्रोनाउन्सिएशन इम्प्रूव्ह करू शकता, त्याचे स्पेलिंग्स करेक्ट करायला शिकू शकता. आणि या फ्लॅशकार्डच्या माध्यमातून तुम्ही जो काही डिसीज आहे कुठल्या सिस्टमचा आहे त्या सिस्टम काढू शकता त्याच्यामध्ये आणि ते सिस्टम काढल्यानंतर तुम्हाला तो ड्रग कुठल्या मेन सिस्टमच्या पार्टवर किंवा सेलवर किंवा रिसेप्टरवर ॲक्ट होतो हे पण तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, हे चांगल्या पद्धतीनं जाणून घेऊ शकताय. म्हणजे माझं फ्लॅश कार्ड तयार झालं. आता उदाहरणार्थ तुम्हाला मी सांगायचं तर एक सिम्पल एक्झाम्पल देतो की मला शिकायचं आहे कोणता, यस अँटी अस्थमॅटिक. आता अँटी अस्थमॅटिक शिकायचं म्हटल्यानंतर मला 2 शब्द माझ्या समोर आले, एक अँटी आणि दुसरा आहे अस्थमॅटिक. आता अँटी म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ काय, ANTI याचा अर्थ आहे अगेन्स्ट, विरोधी. आता अस्थमा ही कंडिशन आहे. आता अस्थमा ही कंडिशन आहे, ही कंडिशन इन्फ्लमेटरी डिसऑर्डर आहे. ही कुठल्या सिस्टमशी रिलेटेड आहे आपल्या, तर रेस्पिरेटरी सिस्टमशी रिलेटेड आहे. तर पहिला तुम्ही रेस्पिरेटरी सिस्टम ड्रॉ करा. रेस्पिरेटरी सिस्टम ड्रॉ केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल अस्थमाची डेफिनेशन किंवा त्याचं मिनिंग वाचल्यानंतर की एक इन्फ्लमेटरी डिसऑर्डर आहे. म्हणजे ही इन्फ्लमेशन कुठून स्टार्ट होतं. सो तुम्हाला असं त्याच्यामध्ये पाहायला मिळेल, दिस इन्फ्लमेशन यस स्टार्ट्स विथ
रेस्पिरेटरी सिस्टम. मग आपल्याला माहित पाहिजे रेस्पिरेटरी सिस्टममध्ये ऑर्गन कुठले कुठले आहेत. इट स्टार्ट्स विथ नोज, देन फॅरेंक्स, देन येस लॅरेंक्स, देन येस ब्रॉन्काय, देन ब्रॉन्क्युओल्स, ओके, अल्व्हिओलाय. म्हणजे जर मेजरली बघायला गेलं तर ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युओल्स, अल्व्हिओलाय या ठिकाणी म्हणजे टोटल लंग्समध्ये इन्फ्लमेशन दिसायला लागतं. सो इट इज अ साईन ऑफ येस अस्थमा. समजलं, काही अवघड आहे याच्यामध्ये. तर असं तुमचं रिप्रेझेंटेशन असणं गरजेचं आहे. नाहीतर आजकाल खूप गोष्टी मला पाहायला मिळतात की लिहिण्यामध्ये किंवा स्टुडंट्स पण विचारतात की सर अँटी अस्थमॅटिकचे डेफिनेशन काय. सर अँटी अस्थमॅटिकची डेफिनेशनच नुसती वाचून जर पाठ करायची असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. हे तुमच्याकडं लर्निंग बाय डुईंग हा जो मी सांगितलेला अप्रोच आहे, लक्षात घ्या, पुन्हा मी उच्चार करतो, लर्निंग बाय डुईंग. म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखादी गोष्ट स्वतःहून करणार नाही तोपर्यंत ती तुम्ही शिकणार नाही. पुस्तकात भले ती इन्फॉर्मेशन लिहिलेली असेल, डेफिनेशन चांगल्या लिहिलेल्या आहेत, परंतु त्याचं शेवटी अंडरस्टँडिंग जे आहे ते अंडरस्टँडिंग आपल्यालाच करून घ्यायचं आहे, स्वतःलाच करून घ्यायचं आहे. ओके, हा झाला फ्लॅश कार्डचा एक मुद्दा. त्याच्यानंतर निमॉनिक्स वापरायचे. निमॉनिक्स हिंट्स तयार करा, काही टिप्स तयार करा. जसं माझा नेहमी एक प्रयास असतो की कुठलीही गोष्ट जर अवघड होत असेल तर त्याला निमॉनिक्स अप्लाय करता येतं का, त्याला टिप्स अप्लाय करता येतात का. उदाहरणार्थ तो तुम्हाला सांगायचं म्हणजे तर अलू, अलू म्हणजे कोरफड. आता अलूचं स्पेलिंग काय आहे, ALOE. तर फार्माकोग्नोसीमध्ये त्याचा मॉइश्चर कंटेंट आहे 10. आता मला हे समजून घ्यायचं असेल तर मला 10 वेळा लिहून काढावं लागेल का, ALOE ALOE असं मी ज्यावेळी 10 टाइम्स लिहून काढलं त्याच्यानंतर मला खूप ते स्ट्रेसफुल व्हायला लागलं. मग मी थोडंसं पाट्याने पेन्सिल घेतल्यानंतर मी त्याच्यावर लिहिल्यानंतर मला ALOE, मी म्हटलं आता 10 कसं लक्षात ठेवायचं. माझ्या डोळ्यासमोर 10 हा अंक येत होता. तर मला असं दिसलं त्या ALOE मध्ये L हे एक आहे आणि O आहे 0 आहे, म्हणजे 1 आणि 0 म्हणजे 10 माझं क्लिअर झालं. तर म्हणजे हा जो अप्रोच आहे, हा अप्रोचनं सुद्धा तुम्ही काय करू शकताय, चांगल्या पद्धतीनं फार्माकोलॉजी शिकू शकताय. असे खूप सारे अप्रोचेस आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही जसं की आपण बघितलं की 3 लेवलवर शेवटी गोष्टी कुठल्याही शिकायच्या असतात. एक म्हणजे व्हिज्युअल, त्याच्यानंतर असते दुसरी ऑडिटरी आणि तिसरं असले किनेस्थेटिक्स. आता व्हिज्युअल आपण पहिल्यांदा बघू, डोळ्यानं पाहिल्याशिवाय त्या गोष्टींच्यावर विश्वास पाहू आपण बसू शकत नाही. म्हणजे अस्थमा हे आहे कुठे नेमकं हे तुम्ही जोपर्यंत ऑब्झर्व करणार नाही, तुम्ही पाहणार नाही, तोपर्यंत तुम्हाला अस्थमा कुठल्या ऑर्गनशी संबंध आहे, कुठल्या रेस्पिरेटरी सिस्टमशी संबंध आहे, का युरिनरीशी आहे, का कार्डिओव्हास्क्युलरशी आहे, ह्याच्यापैकी तुम्हाला डिस्टिंग्विशच करता येणार नाही. सो तो तुम्ही पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. येस, इट इज रिलेटेड टू द रेस्पिरेटरी सिस्टम. हे तुम्ही जोपर्यंत व्हिज्युअल करणार नाही तुम्हाला समजणार नाही. दुसरी गोष्ट, ज्यावेळी इन्स्ट्रक्टर्स किंवा टीचर्स, प्रोफेसर्स तुम्हाला शिकवत असतात, येस तुमचे ऑडिटरी, येस म्हणजे ऐकण्याची क्षमता तुमची चांगली तुम्ही निर्माण केली पाहिजे. रेस्पिरेटरी सेंटर्स टीचर्सने सांगितल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर रेस्पिरेटरी सिस्टम उभा राहिली पाहिजे. त्यातले ऑर्गन्स कुठले कुठले हे तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे. पॅथोफिजिओलॉजीमधला अस्थमा कंडिशन काय आहे ती डोळ्यासमोर उभा राहिली पाहिजे. म्हणजे व्हिज्युअल ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही केला असेल तरच ते त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर उभा राहू शकते. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय, किनेस्थेटिक्स. म्हणजे काय, हे तुम्ही केलेलं जे काही व्हिज्युअल आणि ऑडिटरीचं जे काही गोष्टी आहेत, या गोष्टींचं तुमच्यावर तुमच्या कृतीमधून काय घडून येतं का. म्हणजे येस, आता सांगितलं जातं की बाबा हा कन्सेप्ट तुम्हाला समजलं का, राईट इन युअर ओन वर्ड्स. आता ओन वर्ड्समध्ये लिहा म्हटलं की आमची अडचण येते. आता अडचण येते म्हणजे काय होतं की आमच्या ग्रामर, त्याच्यानंतर वापरले गेलेले अॅनाटॉमिकल फिजिओलॉजिकल वर्ड्स, मेडिकल वर्ड्स म्हणतो आपण त्याला, येस, आणि त्यांचं सेंटेन्स फ्रेमिंग, इथे आम्ही सगळा काय करतो, विचार करत बसतो. आता इथे कुठलाही फारसा विचार करायची गरज नाही. इथं तुम्हाला सायंटिफिक टर्मिनॉलॉजीज वापरायचे आहेत, मेडिकल टर्मिनॉलॉजीज वापरायचे आहेत आणि त्या मेडिकल टर्मिनॉलॉजीज करेक्ट स्पेलिंगनं वापरायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला टेन्सेस किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागेल. परंतु ठीक आहे, काही स्टुडंट्सना जमत नसेल तर तुम्ही प्रॅक्टिसनं काय करू शकता, या लर्निंग्स शिकू शकताय. ठीक आहे, म्हणजे या गोष्टींच्यावर तुम्ही जर भर देत गेला तर डेफिनेटली तुम्ही फार्माकोलॉजीकडे एक चांगली काय करू शकता, वाटचाल करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक टूल आणखीन एक आहे की प्रॅक्टिस करणे. आता प्रॅक्टिस करणे म्हणजे काय, तर उदाहरणार्थ तुम्हाला सांगायला मला आवडेल की ज्यावेळी मी सुद्धा ऑनलाईन म्हणजे कोविडमध्ये
ज्यावेळी ही ऑनलाईन सगळं स्ट्रीमिंग सुरू झालं, ऑनलाईन लेक्चरिंग झालं, ट्युटरिंग सुरू झालं, तर मी 2019च्या पूर्वी गुगल मीट फक्त कॉन्फरन्स एखादी ऐकणे, किंवा एखादंच लेक्चर ऐकणे, झूमचा वापर करणे इतकंच करत होतो. त्याच्यानंतर त्या केसमध्ये मी झूम, त्याच्यानंतर गुगल क्लासरूम्स, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरच मी काम केलं. वेल नोन प्लॅटफॉर्म आहे एक, तुमच्याकडे मागे मला ॲक्नॉलेज केलेला एक प्लॅटफॉर्म पण आहे अनअकॅडमीचा. तर अशा खूप साऱ्या प्लॅटफॉर्म्सवर काम केल्यानंतर असं मला समजून आलं की आपल्याला नेहमी अपग्रेड होत राहणं गरजेचं आहे. जर मी ह्या गोष्टी अपग्रेड करत बसलो नसतो तर आज मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ तयार करू शकलो नसतो. आजसुद्धा मी हा व्हिडिओ जो आहे तो चांगल्या पद्धतीने कसा क्रिएट करता येईल याच्यावर नेहमी मी काय करत असतो, इतरांचे सजेशन्स घेत असतो. कारण असं आहे की आपण शिकत असताना इतरांनी दिलेलं आपल्याला मार्गदर्शन हे पॉझिटिव्हली घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यातून आपण खूप साऱ्या गोष्टी काय करत असतो, नवीन नवीन शिकत असतो. त्याचं कारण असं आहे, त्यांनी अनुभवलेल्या गोष्टी चांगल्या पद्धतीने ते आपल्याला आणखीन सांगतात की या एरर्स कमी करायचा प्रयत्न करा, त्या एरर्स कमी करायचा प्रयत्न करा, म्हणजे की खूप चांगला काय बनेल, कंटेंट बनेल. आपल्याला ती आपण जे काय करत आहोत त्यातली एखादी एरर जर कमी होत असेल तर डेफिनेटली आपलं काम काय होतं, आणखी इझी होतं. आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळायला लागतं, आनंद होतो आपल्याला, म्हणजे आपलं काम होतं आहे, चांगलं होतं आहे आणि त्याला चांगलं यश मिळतं आहे. म्हणजे एखाद्यानं दिलेली जी काही सजेशन आहे ती सजेशन जर आपल्यासाठी जर खूप चांगल्या पद्धतीने काम करत असेल तर डेफिनेटली ते आपल्याला काय करायला पाहिजे, इम्प्लिमेंट करायलाच पाहिजे. तर डिअर फ्रेंड्स, डिअर स्टुडंट्स, डिअर प्रोफेशनल्स, अशा पद्धतीनं आपण जर फार्माकोलॉजीचा खूप चांगल्या पद्धतीने जर वापर करत गेलो तर आपल्या आपण बघतो की प्रोफेशनलच्या हातामध्ये कितीही रिडिंग झालं, काहीही झालं तर काही सिलेक्टिव्ह ड्रगच काय बसतात, हातामध्ये बसतात. म्हणजे काही सिलेक्टिव्ह आपण स्पेशालिटीज बघतो, कोणीही 100% होऊ शकत नाही. तर त्याचा रिझन आहे की स्पेशालिटीज आहेत, खूप सारे ड्रग्ज आहेत. कार्डिओलॉजी डिपार्टमेंट वेगळं, रेस्पिरेटरी डिपार्टमेंट वेगळं बघतो ना आपण. त्याच्यानंतर आपण बघतो की त्याच्यानंतर युरिनरी डिपार्टमेंट वेगळं असतं, म्हणजे न्यूरोलॉजिकल डिपार्टमेंट वेगळं असतं. म्हणजे कारण काय, स्पेशलायझेशन. आणि ह्या स्पेशलायझेशनमुळे आपल्याला खूप चांगल्या काय होत आहेत, संधी प्राप्त होत आहेत. आणि या संधींसाठी आपल्याला फार्माकोलॉजीवर खूप चांगलं काम करणं गरजेचं आहे. स्पेशली माझं सांगणं असेल की जे नर्सिंग आहेत, फार्मसी आहेत, मेडिकल आहेत आणि अदर हेल्थकेअर प्रोफेशनल की जे आहे हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये एंटर करणार आहेत, त्यांनी ड्रगचं व्यवस्थित नाव, त्याचं स्पेलिंग उच्चारता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही डेली काम करत राहा. पॅरासिटामॉल हा शब्द आपल्याला जितकं म्हणता सोपं येईल आणि उच्चारल्यानंतर तो लिहिता येईल का, झिनेटॅक का झिनटॅक, त्याच्यानंतर रॅनटॅक, रॅनिटिडिन, म्हणजे ह्या सगळ्यांच्यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट सेम आहे. परंतु फक्त इतकंच लिहून चालणार नाही आपल्याला की पॅरासिटामॉल 500 मिलीग्रॅम. तर जर अशी पण प्रॅक्टिस जर आपण सुरू केलात की पॅरासिटामॉल IP 500 मिलीग्राम, कारण का इंडियन फार्मास्युटिकल ग्रेडचा जर असेल तर आपण त्याच्यामध्ये चांगले आणखीन भर पाडू शकतो, बरोबर आहे. तर हा शब्द किती कशा पद्धतीने लिहितो आपण, मग तो टॅबलेटमध्ये अवेलेबल आहे का, कॅप्सूलमध्ये अवेलेबल आहे का, इंजेक्शनमध्ये आहे का, सपोजिटरीजमध्ये आहे का, आपण लिहित नाही. आपण काय लिहितो, फक्त पॅरासिटामॉल. आता समोरच्या व्यक्तीने काय समजून घ्यायचं की पॅरासिटामॉल टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, इंजेक्शन आहे, सपोजिटरी आहे आणि त्याचा डोस किती आहे का. पेशंटनं उद्या समजून घ्यायचं की आपल्याला डोस आता इतका घ्यायचा आहे, नाही. मग आपण जे प्रोफेशनल जे आहोत त्या प्रोफेशनल्स लोकांनीच काय केलं पाहिजे, असिस्ट केलं पाहिजे. तर त्याच्यासाठी प्रोफेशनल्स लोकांनी सुरुवातीला काय करणं गरजेचं आहे, अंडरस्टँडिंग करणं गरजेचं आहे. तर आपली पी ड्रग लायब्ररी आहे, जसं डॉक्टरांना असते पी ड्रग लायब्ररी, तशी प्रत्येक ह्या मेडिकल किंवा फार्मास्युटिकल आणि नर्सिंग फॅटर्निटीमध्ये जे काही स्टुडंट्स आहेत त्यांनी आपली ड्रगची जी काही डिक्शनरी आहे ती डिक्शनरी दर दिवशी अपडेट केली पाहिजे आणि या अपडेट्सला वारंवार आपण युटिलायझेशन केलं पाहिजे. आता युटिलायझेशन करायचं म्हणजे काय करायचं नेमकं, तर सर्वात महत्त्वाचं काय, कुठलाही तुम्ही डिसीज किंवा त्याच्याविषयी रिलेटेड ड्रग प्रिस्क्रिप्शन कसं लिहिलं जातं डॉक्टरांच्या थ्रू हे तुम्हाला प्रॅक्टिस थ्रू समजेल.
आता यस, मेडिकल स्टुडंट इंटर्नशिप करतात, त्यांना प्रॅक्टिसमधून समजून येतं. व्हॉट अबाउट फार्मसी अँड नर्सिंग स्टुडंट्स? फार्मसी स्टुडंट्स मेडिकल स्टोअरमध्ये उभे राहतात, त्या ठिकाणी प्रिस्क्रिप्शन येतं, यस, आणि तिथून शिकतात. अगेन नर्सिंग स्टुडंट्स डॉक्टरांच्या बरोबर इंटर्नशिपमध्ये पण असतात, तिथं पण त्यांना चांगली संधी आणखी मिळते. तर फार्मासिस्ट, नर्स याच्यामधला दुवा म्हणजे डॉक्टर आणि यस नर्समधला दुवा हा जो काय फार्मासिस्ट असतो. म्हणजे बघा, फार्मासिस्ट हा डॉक्टरला सुद्धा औषधांच्या विषयी मार्गदर्शन करणार आहे, नर्सला सुद्धा औषधांच्या विषयी मार्गदर्शन करणार. म्हणजे किती भरभक्कम आपल्याकडे काय पाहिजे, यस आपण म्हणतो की इन्फॉर्मेशन पाहिजे, आपल्याकडे नॉलेज पाहिजे. आणि यस, ही इन्फॉर्मेशन आपण डिपार्टमेंट वाईज जरी आपण अभ्यास करायला चालू केली, आपल्या बॉडीमध्ये सिस्टम्स आहेत खूप साऱ्या, त्या सिस्टम वाईज जर आपण काम करायला सुरू केलं तर डेफिनेटली आपलं यस जे काही काम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काय होईल, होत जाईल. आणि यस, मला असं म्हणायचं की ॲट द एंड की कोणतीही गोष्ट करत असताना सुरुवातीला तुम्हाला अपयश हे येणारच, त्याच्यानंतर तुमचे काही स्पेलिंग मिस्टेक होतील, त्याच्यानंतर तुम्ही ते पहा, पहिल्यांदा त्याच्यावर काम करा, माझे हे चुकलेलं आहे, यस मला हे इम्प्रूव्हाइज करायचं आहे, आणि हे इम्प्रूव्हाइज करत असताना त्याच्यावर काम करा तुम्ही आणि इम्प्रूव्हाइज केल्यानंतरच मग तुम्हाला समजेल की तुम्ही यस ट्रॅकवर आहात का ट्रॅक सोडून बाहेर निघालेला, बरोबर आहे. नाहीतर सपोज एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो की XYZ आपल्याला प्रिस्क्रिप्शन आलं आणि त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये आपण रीड केला एक ड्रग, आपल्याला अंडरस्टँड झाला एक ड्रग, यस, आणि वाटलं की मध्येच गेल्यानंतर त्या बॉक्सचे शेजारी अरे कुठला तरी वेगळा ड्रग आहे वाटतं, दुसरा घेऊन आला ड्रग, पेशंटला दिला, खूप सारी मोठी गफलत होऊ शकते. हे टाळायचं आपल्याला. आणि हे टाळण्यासाठी काय करावं लागेल तर दिलेला जो काही ड्रग असेल तो ड्रग, यस जर तुम्हाला कन्फ्युजन असं होत असेल, यू कॅन आस्क टू द फिजिशियन, डॉक्टरांना तुम्ही विचारलं पाहिजे, त्याने प्रिस्क्राईब केलेलं असेल तर. आणि जर तुम्हाला त्याच्याविषयी आवश्यकता असेल तर आपल्याकडे सेम्स आणि मिम्स नावाच्या डिक्शनरीज आहेत, त्याचा तुम्ही आधार घ्या. केडी त्रिपाठी नावाचं खूप चांगलं बुक आहे फार्माकोलॉजीचं, मेडिकल फार्माकोलॉजीचं, त्याचा आधार घ्या. कॅडझंग नावाचं बुक आहे, लिपिनकॉट नावाचं बुक आहे. तर अशा बुक्सचा तुम्ही जोपर्यंत आधार घेणार नाही, चांगले चांगले डेटाबेस आहेत, यस या डेटाबेसचा आपण आधार घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला ते करेक्ट स्पेलिंग काय आहे, त्याच्यामध्ये ड्रग डोस काय आहे, याची आपल्याला इन्फॉर्मेशन गेन होणार नाही, आणि आपण राईट ड्रग काय करू शकणार नाही, पेशंटला देऊ शकणार नाही. तर हे जे काही आज मी माहिती तुमच्याशी शेअर केली, येस टेकन इट ॲज अ पॉझिटिव्हली. आणि डेफिनेटली तुम्हाला फार्माकोलॉजीमध्ये काय अडचण जाणवत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, आपण त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं सोल्युशन काढायचा प्रयत्न करू. थँक्यू.